अमरावती जिल्ह्यातील एकविरा मुऱ्हादेवी मंदिरात भक्ती आणि श्रद्धेचं दर्शन घडले. रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेलं हे मंदिर केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे जागृत देवस्थान आहे. काही दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यांनी विठ्ठल रुक्माई मूर्तीवरील मुकुट चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे भाविक भक्तात हळहळ व्यक्त केल्या जात होती. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत इंगळे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी इंगळे यांनी श्रद्धेने पुढाकार घेतला. श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधत त्यांनी एकविरा मुरादेवी मंदिरात येऊन विठ्ठलमाई मूर्तीला नव्या मुकुटाची अर्पण केली. यावेळी मंदिर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष अजय देशमुख, तसेच अमोल दाभाडे, नंदू काळे, विठ्ठलराव ढोले, रवी गोडे, अजय प्रसारी, योगेश अगरते, रावसाहेब ताथोड, मयूर पखान यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. एकविरा माता तसेच विठ्ठल रुक्माई यांची विधिवत आरती करून श्रीकांत इंगळे आणि अश्विनी इंगळे यांच्या हस्ते मुकुट चढविण्यात आला. या भावनिक आणि श्रद्धापूर्ण क्षणी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष साहेबराव पखान यांनी भाविकांचा शाल, श्रीफळ व साडी देऊन सन्मान केला आणि एकविरा माता जगदंबा यांचा आशीर्वाद सदैव राहो अशी भावना व्यक्त केली. अश्विनीताईंनी विठ्ठल मूर्तीला जो चांदीचा मुकुट, विठ्ठल रुक्मिणीला 2 मुकुट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचे मंदिरातर्फे हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद मानतो आणि त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या मित्र परिवारावर सदैव अशीच कायम राहो अशी त्या जगदंबेचा देव म्हणून आपल्या पांडुरंगाकडे, विठ्ठल रुक्माई मातेकडे बघितलं जाते. तर त्या देवाला मुकुट आपण दिला पाहिजे असा एक संकल्प मी घेतला आणि तशी सगळी माहिती मी माझे मित्र अमोलजी दाभाडे असतील, विठूभाऊ ढोले असतील, रविभाऊ गोडे आहेत, त्याच्यानंतर अजूभाऊ देशमुख आहेत, या सगळ्यांना सांगितलं. मग त्यांनी इथल्या विश्वस्त मंडळींसोबत बोलणी केली आणि मग अध्यक्ष साहेबांसोबत बोलणं झालं. तेव्हा आपले नंदूभाऊ काळे आहेत, या सगळ्यांनी मग यांच्या सपोर्टमुळं खरं तर हे सगळं शक्य झालं आणि मी ते करू शकलो. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो, मुऱ्हावासियांचे धन्यवाद मानतो आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची अशीच आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद लाभत राहो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.